जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। मातृत्व दिनाचे औचित्य साधून संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटल तर्फे महिलांसाठी विशेष हेल्थ चेकअप पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे। याबाबत माहिती देताना हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज नंदागवळी यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती करताना त्याची कारणे, लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात कोणतीही गाठ, वेदना अथवा इतर लक्षणे आढळल्यास महिलांनी दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टर पंकज नंदागवळी यांनी केले। तसेच वेळेवर निदान व उपचार झाल्यास ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर पंकज नंदागवळी, कन्सल्टंट जनरल सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे पूर्णवेळ जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज आपण माहिती जाणून घेऊया स्तन कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर। ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आढळून येणारा सर्वाधिक कॉमन असा कॅन्सर आहे। वाढत्या दैनंदिन जीवनामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हे अधिक वाढत चाललेले आहे। जगामध्ये जवळपास 2.3 मिलियन लोकांना दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सर हा डिटेक्ट होतो। आता स्तन कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे कुठली आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्याला साधारणपणे 2 भागात मोडतो, मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल। मॉडिफायबल अर्थात की ज्याच्यामध्ये आपण बदल घडून आणू शकतो, जसे की वाढता स्थूलपणा अर्थात ओबेसिटी। वाढत्या ओबेसिटीनुसार ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हे अधिक वाढत जाते। त्याचप्रमाणे जर एखाद्या महिलेला टोबॅको किंवा अल्कोहोल कन्झम्पशनचा ऍडिक्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क हा अधिक वाढत जातो। नलिपॅरिटी अर्थातच एखाद्या महिलेला जर तिच्या आयुष्यामध्ये मूल झालेलं नसेल तर स्तन कर्करोगाचे प्रमाण हे अधिक वाढत असतात। त्याचप्रमाणे ब्रेस्ट फिडिंग, जर एखाद्या महिलेने 12 महिन्यापेक्षा कमी जर ब्रेस्ट फीड केलं असेल तर त्या महिलेमध्ये स्तन कर्करोगाचा संभाव्य धोका हा अधिक असतो। आता अनमॉडिफायबल फॅक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काही बदल घडून आणू शकत नाही, त्याच्यामधले फॅक्टर कुठले आहे तर वय। वाढत्या वयानुसार ब्रेस्ट कॅन्सरचा संभाव्य धोका हा अधिक असतो। त्याचबरोबर फॅमिली हिस्ट्री, जर एखाद्या महिलेच्या फॅमिलीमध्ये आईला किंवा बहिणीला जर कर्करोग असेल तर त्या महिलेला स्तन कर्करोग होण्याचा संभाव्य धोका हा अधिक जास्त असतो। जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, त्याचप्रमाणे जर एखाद्या महिलेला नलिपॅरिटी असेल म्हणजे जर मूल लवकर झालं नसेल किंवा त्याचबरोबर जर पाळी लवकर आली असेल आणि ती उशिरा बंद होत असेल, याचा अर्थ इस्ट्रोजन एक्सपोजर हे अधिक असल्यामुळे स्तन कर्करोगाचा संभाव्य धोका हा अधिक वाढतो। तर जर एखाद्या महिलेला जर छातीमध्ये गाठ असेल तर तिने काय करायला पाहिजे, सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन अर्थात आपण प्रत्येक महिन्याला स्वतःच्या स्तनाचं एक्झामिनेशन करायला पाहिजे। जर आपल्याला छातीमध्ये कुठे गाठ आढळली तर आपण नजदीकच्या जनरल सर्जन अर्थात कॅन्सर तज्ञांना दाखवलं पाहिजे। जर एखाद्या महिलेला छातीमध्ये गाठ असेल तर क्लिनिकल एक्झामिनेशन, त्याचबरोबर रेडिओलॉजिकल अर्थात सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी आणि त्याचबरोबर जर FNAC आपण केलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे आपण 100% करू शकतो। जर ब्रेस्ट कॅन्सर हा सुरुवातीच्याच काळात डिटेक्ट झाला तर त्यावर खात्रीशीर इलाज करून आपण त्या महिलेला 100% तिचा प्राण वाचवू शकतो। जर आपल्याला अशाच प्रकारची गाठ असेल किंवा अशा काही समस्या असतील तर आजच आम्हाला संपर्क करा। धन्यवाद। मातृत्व दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल तर्फे सर्व मातांसाठी विशेष हेल्थ चेकअप पॅकेज फक्त 1499 रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे। या पॅकेजमध्ये अल्ट्रासाउंड स्कॅनिंग, थायरॉइड, T3, T4, TSH, व्हिटॅमिन B12, HbA1c, हिमोग्लोबिन, सोनोमेमोग्राफी, पॅप स्मिअर, जनरल फिजिशियन सल्ला तसेच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला यांचा समावेश असल्याची माहिती हॉस्पिटलच्या केंद्र प्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी दिली। याशिवाय मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। मी डॉक्टर स्नेहल, मेडिकवर संगमनेर तर्फे सर्व मातांना मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आईची जबाबदारी ही आपली सगळ्यात मूलभूत जबाबदारी असते, कारण की आईचं आरोग्य तर घर सुखी असं म्हटलं जातं। म्हणूनच मेडिकवर संगमनेर युनिट हे तुमच्यासाठी काही एक्सक्लुझिव्ह पॅकेज घेऊन आलेले आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनला सोपे जाते। म्हणून आम्ही काढलेल्या ज्या टेस्ट आहेत ह्या सर्व टेस्टचा तुम्ही फायदा घ्या, ही अशी सर्व आयांना माझी विनंती आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि
रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.